नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलं आहे, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या पल्ल्याच्या शैक्षणिक कारणास्तव शासकीय निवासस्थानात वास्तव्याची मुभा देण्याबाबत केंद्रीय नागरी सेवा निवृत्तीवेतन 2021 मधील नियम 68च्या धर्तीवर वित्त विभागाने 3 येथील दिनांक 3 जून 2026च्या शासनान्वये सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मुदतीत शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाच्या कार्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत। जे शासकीय कर्मचारी सक्तीने सेवानिवृत्त किंवा बडतर्फ झाले आहेत त्यांच्याबाबत वरील शासनाने तरतूद लागू राहतील। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्य शालेय शिक्षण इयत्ता 1ली ते 12वी घेत असेल आणि त्याचे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये संपत असेल तर त्या पुष्टार्थ आवश्यक ती कागदपत्राच्या अधीन राहून शासकीय निवासस्थानामध्ये विद्यमान अनुदप्ती शुल्काचे 5 पट इतक्या दराने पुढीलप्रमाणे वास्तव मुभा देण्यात शासनाने घेत आहे। कर्मचारी जानेवारी ते जून महिन्यात सेवानिवृत्त होत असेल तर त्यास त्या वर्षाच्या जून अखेरपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची मुभा असेल। उक्त महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष लक्षात घेऊन त्यानुसार शासकीय निवासस्थानाचा तपासून अन्यत्र स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी त्यांच्या पाल्याच्या शालेय प्रवेशाची व्यवस्था करणं आवश्यक राहील। एखाद्या कर्मचारी जुलै ते डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असेल तर त्या वर्षात जर त्यांचे पाल्य शालेय शिक्षण इयत्ता 1ली ते 12वी घेत असल्यास त्या कर्मचाऱ्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या जून अखेरपर्यंत वास्तवाची मुभा लागू राहील। उदाहरणार्थ एखादा कर्मचारी जुलै ते डिसेंबर 2026 मध्ये सेवानिवृत्त होत असेल तर त्या 30 जून 2037 पर्यंत वास्तव्याची मुभा राहील। आता सदर कालावधी संपुष्टात आल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान त्वरित रिक्त करणं आवश्यक राहील, अन्यथा 3 जून 2026च्या शासनानुसार कारवाई करण्यात येईल। सदर शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील मुंबईतील शासकीय निवासस्थान असेल तसे राज्यातील इतर सर्व शासकीय निवासस्थानासाठी लागू राहील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।